कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी अधिकाऱ्यांना अजब सल्ला दिल्याचं बघायला मिळालं। सरळ कामं सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ केल्यास लोक नोंद घेतात। कृषी मंत्री पदाची सूत्र हाती घेताच दत्ता भरणे यांच्या वक्तव्यानं हा वाद बघायला मिळतोय। कृषी मंत्रीपद मिळाल्याच्या 24 तासातच दत्ता भरणे यांच्याकडून नवा वाद सुरू झालाय। वादग्रस्त माणिकराव कोकड यांना हटवून कृषी मंत्रीपद दत्ता भरणे यांच्याकडे देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी केलेलं हे वक्तव्य। या जगामध्ये प्रत्येकाला संकट आहेत, प्रत्येकाला अडचणी, स्पर्धाच होईल। कारण तुम्हाला वाटतंय असंच का तसंच का, त्यामुळं जरी काय असलं तरी आपण जर लोकांना सहकार्य केलं, तर लोकांना जर मदत केली तर त्याचा फायदा निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना होतो। तुम्हा सर्वांना माहिती आहे, तुमच्या सगळ्यांसमोर मी उभा आहे। मी जर कारखान्याला संचालक झालो, त्या कारखान्या संचालकाचं पदात असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं नोंद ठेवतात। जी आपल्या महाराष्ट्राची तिजोरी आहे ती वेडी वाकडी केलेली आहे आणि त्यांचं व्यक्तिगत जर आपण पैसे बघितले, मालमत्ता बघितली, ती मात्र एकदम सरळच तिथं मोठी होताना आपण सर्वजण बघतो। त्यामुळे वाकड्यात काम करण्यासाठी हे पद तुम्हाला तिथं दिलं नाही। तुम्ही सरळ काम करत असाल तर आम्ही त्या ठिकाणी ह्या गोष्टी मान्य करू। त्यामुळे आम्ही भरणे मामांना एवढंच सांगतो, अख्खा महाराष्ट्र प्रत्येक मंत्र्याकडे बघत आहे, तुमच्याकडे आम्ही सर्वजण बघत आहोत। तुम्ही बोलून गेला वाकड्या कामाबद्दल, पण वाकडं काम जर तुमच्याकडनं झालं तर महाराष्ट्रात तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही।